अक्कलकोट तालुक्याचे माजी आमदार तथा भाजपचे ज्येष्ठ नेते सहकारातील खंबीर नेतृत्व सिद्धरामप्पा पाटील यांचे दुःखद निधन झाले। गुरुवारी रात्री अल्पशा आजाराने सोलापुरातील खासगी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली। सिद्धरामप्पा पाटील यांनी वयाच्या 88व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला। त्यांच्या निधनानं अक्कलकोट तालुक्यासह राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रावर शोककळा पसरली आहे। अक्कलकोट तालुक्यातील कुमठे येथे शुक्रवारी दुपारी 3 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे। सिद्धरामप्पा पाटील यांच्या निधनाचं वृत्त समजताच राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक नेत्यांनी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तीव्र शोक व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली आहे। सिद्धरामप्पा पाटील यांनी प्रतिकूल परिस्थितीत मोठा संघर्ष उभा करून अक्कलकोट तालुक्यात भाजपाची बांधणी केली होती। अक्कलकोट तालुका भाजपमय करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले। सहकार क्षेत्रातील त्यांचे कार्य हे सामान्य जन आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारे होते। शेतकरी केंद्रस्थानी ठेवून आयुष्यभर त्यांच्यासाठी झटणारं एक खंबीर नेतृत्व आज काळाच्या पडद्याआड गेलं, अशी भावना व्यक्त करण्यात आली आहे। गावच्या सरपंच पदापासून पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद उपाध्यक्ष, सोलापूर जिल्हा बँकेचे सलग 35 वर्षे संचालक, एक वेळ उपाध्यक्ष, तसंच श्री स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, मार्केट कमिटी सभापती, तालुक्याचे आमदार असा सिद्धरामप्पा पाटील यांचा कर्तृत्ववान राजकीय प्रवास राहिला आहे। अक्कलकोट तालुक्याच्या सर्वांगीण विकासात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला। या दरम्यान अनेक दिग्गज नेत्यांशी सिद्धरामप्पा पाटील यांची जवळीक राहिली आहे। भाजप नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे ते कट्टर समर्थक मानले जात होते। वयाच्या 87व्या वर्षापर्यंत सिद्धरामप्पा पाटील यांचं राजकीय आणि सामाजिक कार्य अखंडपणे सुरू होतं। गेल्या काही दिवसांपासून त्यांना आजाराने ग्रासलं होतं। दरम्यान सोलापुरातील अश्विनी रुग्णालयात उपचार सुरू असताना रात्री 8:17 त्यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांच्या निधनानंतर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, अक्कलकोटचे भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी, माजी मंत्री सिद्धाराम म्हैत्रे यांनीही दुःख व्यक्त केलंय।